अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या अद्भुत जीवन बदलणाऱ्या आणि जीवनाला वळण देणाऱ्या स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश जो भक्त शेवटपर्यंत ऐकेल त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतील. म्हणून आजचा हा संदेश अर्धवट सोडू नका, शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, परमेश्वर जेव्हा देतात तेव्हा ते आपले मनासारखंच देतील असं नाही. आपल्या जीवनामध्ये जे चांगलं आहे, जे महत्त्वाचं आहे ते स्वामी समर्थ महाराज आपल्यासाठी देत असतात. म्हणून असं कधी समजू नका की परमेश्वर जे देत आहे ते माझ्या म्हणण्याप्रमाणे देत नाही. स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या चांगल्याचा विचार करत असतात. भक्त काय मागतोय यापेक्षा स्वामी समर्थ महाराज हे बघतात की भक्तासाठी काय चांगलं आहे. कारण कधीकधी भक्त मागताना चुकू शकतो, परंतु परमेश्वर देताना कधीच चुकत नाही. म्हणून परमेश्वराच्या योजनांवर विश्वास ठेवा आणि परमेश्वर जे देत आहे त्यामध्ये आनंद, सुख, समाधान शोधा. स्वामी भक्तांनो, म्हणूनच लगेच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, स्वतःवर जेवढा विश्वास आहे त्यापेक्षा अनेक पटींनी स्वामींवर विश्वास ठेवा. कारण आपल्यासाठी आपल्या जीवनामध्ये काय चांगलं आहे हे आपल्यापेक्षा आपल्या स्वामींना जास्त माहीत आहे. आपली जेवढी आपल्याला काळजी आहे ना त्यापेक्षा स्वामींना आपली काळजी आहे. म्हणून स्वामी समर्थ महाराज आपलं कधी काही वाईट होऊ देत नाही. स्वामींचं सदैव आपल्या भक्तांवरती लक्ष असतं. भक्त जरी कधी चुकला तरी स्वामी मार्ग दाखवतात. भक्त जरी भरकटला तरी त्याला पुन्हा चांगल्या मार्गावर स्वामी आणतात. भक्ताच्या मनात जरी शंका उपस्थित झाल्या तरी सर्व शंकांना पुसून पुन्हा आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम स्वामी समर्थ महाराज करत असतात. स्वामी भक्तांनो, जीवन कधीकधी आपल्याला खूप संकटात टाकतं, परंतु संकटात पुन्हा उभं राहण्याची ताकद स्वामी समर्थ महाराज आपल्याला देत असतात. आपण कधीकधी म्हणतो की मी एवढी भक्ती करतो, मी एवढी सेवा करतो, तरी स्वामी समर्थ महाराज माझ्यासाठी काही करत नाही. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही जे जीवन जगतात, जो श्वास घेतात, हे सर्व काही स्वामीच देत आहेत. तुम्ही जीवनामध्ये जे काही यश मिळवतात आहात ते स्वामींमुळेच मिळत आहे. जीवनामध्ये जे सर्व काही घडतं ना ते स्वामींमुळेच घडत आहे. म्हणून जीवनामध्ये फक्त वाईट गोष्टींकडे लक्ष देऊ नका, तर जीवनात चांगल्याही गोष्टी घडत आहेत याकडे लक्ष द्या. जर तुम्ही फक्त संकट, दुःख यावरती लक्ष दिलं तर तुमचं आयुष्य त्यातच जाईल. पण जर तुम्ही कधी यश, सुख, समाधान याकडे लक्ष दिलं तर तुमचं आयुष्य सुख समृद्धीने भरून जाईल. म्हणून आता तुम्हाला सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे की नकारात्मक गोष्टींमध्येच अडकून राहायचं आहे हे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. कारण परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवतात, तुम्हाला घडवतात, तुम्हाला सर्व काही देतात, परंतु तरी जर तुमचा विचार नकारात्मक गोष्टींमध्येच गुंतत राहत असेल तर परमेश्वर एवढं सर्व काही देऊनही तुम्ही त्याचा काहीच उपयोग करत नाही. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, परमेश्वर मार्ग दाखवतात, परमेश्वर तुम्हाला पुढं जाण्यासाठी बळसुद्धा देतात. परंतु जर तुम्ही पुढं जातच नसाल, तिथेच अडकून राहत असाल तर परमेश्वराला दोष देऊन कुठलाही उपयोग नाही. सर्व काही आपण करत आहोत. आपण जर त्या गोष्टी दिल्या आहे त्यामध्ये काही सुधारणा करतच नसू, जर परमेश्वराने तुम्हाला काहीतरी संधी दिली आहे आणि त्या संधीचा जर तुम्ही फायदाच घेत नसाल तर मग परमेश्वराला तुम्ही दोष देण्याचा अधिकार ठेवू शकत नाही. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, परमेश्वर अचानकपणे काहीतरी आपल्या जीवनामध्ये आणतात आणि ती गोष्टी सांभाळण्याची ताकदच आपल्यामध्ये नसेल तर मग देऊन उपयोग काय. म्हणून आधी स्वतःला समर्थ बनवा, स्वतःला ज्ञान प्राप्त करण्यासाठी बळकट बनवा. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही जीवनामध्ये प्रयत्न कराल ना तेव्हा यश तुमच्याकडे चालून येईल. परंतु जर प्रयत्नच केले नाही, कोणती गोष्ट मिळवण्यासाठी धडपडच केली नाही तर परमेश्वर या सर्वासाठी काय करेल. आपल्याला स्वतःला ॲक्टिव्ह व्हावं लागेल. आपल्याला काहीतरी जीवनामध्ये मिळवण्यासाठी धडपड करावी लागेल, प्रयत्न करावे लागेल. तेव्हा कुठेतरी जाऊन आपण जीवनामध्ये काहीतरी मिळवू शकतो. फक्त घरामध्ये बसून राहून किंवा फक्त विचार करून काही होणार नाही, तर ती कृती आपल्याला करावी लागेल.
जर एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे तर त्या गोष्टीसाठी थोडे का होईना जरी प्रयत्न केले तरी परमेश्वर म्हणतात हा प्रयत्न करतो, याला यश दिलंच गेलं पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा, जीवनामध्ये यश मिळवायचं असेल तर प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो आजचा सुंदर हा संदेश तुम्हाला खूप प्रेरणादायी ठरणार आहे. आजचा संदेश जर आवडला असेल तर या भक्तिमय व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद स्वामी भक्तांनो.